नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. आता अर्जुन प्रियाच्या गाठोड्यापर्यंत सुद्धा पोचलाय. हो, बरोबर ऐकताय तुम्ही. आणि त्यानंतर आता अस्मिताने प्रियाबद्दल खूप मोठा खुलासा केलाय आणि घरच्या सगळ्यांना तिचं एक सत्य सुद्धा सांगितलंय. तर बघत राहा प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो. सगळी सुभेदार फॅमिली आता जमली असते आणि त्यानंतर कल्पना म्हणत असते की हो, मी खरंच बोलतेय. आता तन्वी सापडलीच नसती तर खूप चांगलं झालं असतं. कधी कधी तर मला असंच वाटतं. हो, आता सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर त्यावर आता कल्पना म्हणते, अरे तुम्हीच बघा ना, आता रविराज भाऊजी आणि प्रतिमाला सुद्धा कुठे आनंद झाला ती मिळाली आहे म्हणून. आणि जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची हेरसांड करू शकते ना, ती सासरच्यांना 20 तर नक्कीच देऊ शकते ना. त्यावर आता प्रताप म्हणतो कल्पनाला, हो खरंय तुझं. खरं तर तन्वी सापडलीच नसती तर बरं झालं असतं. म्हणजे तिच्याबद्दल आपल्या मनात जे काही प्रेम आहे ना, ते तसंच राहिलं असतं. लहानपणी ती किती गोड मुलगी होती ना, इतकंच आपल्या लक्षात राहिलं असतं. तर आता कल्पना म्हणते, हो ना, पण मला तर या सगळ्यांमध्ये फक्त अश्विनचीच काळजी वाटते. त्याला त्याच्या बायकोचा खोटेपणा कसा पटवून द्यायचा, मला हेच कळत नाहीये. तर आता कल्पना विचार करू लागते याचा. तर प्रताप म्हणतो, कल्पना, एखादा बेअक्कल माणूस जर असा वागला असता ना, तर आपण ते सोडून दिलं असतं ग. पण तो अश्विन आहे, तो बेअक्कल नाही आहे. पण त्याच्या बायकोच्या नादाने त्याचा मेंदू बंद होत चाललाय असं वाटतंय आता मला. अरे आई वडील सांगतायत, वहिनी सांगतेय, भाऊ सांगतोय, बहीण सांगतेय, इव्हन जज सांगतायत की ती मुलगी चांगली नाहीये, तरीही त्याला पटतच नाहीये. त्यावर आता अस्मिता म्हणते, पण मला एक वेगळीच भीती वाटतेय. त्या तन्वीला आपण घराबाहेर काढलंय खरं, पण ती काहीही करून अश्विनला गुंडाळणारच आणि त्याचा हात धरून आपल्या घरात शिरणारच. तर आता अस्मिता या प्रियाची रियालिटी घेऊन सगळ्यांसमोर थोड्याच वेळात ती आता सगळं सांगत असते. तितक्यात आता काय होतं, बाहेर आता म्हणजे गेटच्या बाहेर अश्विन आणि प्रिया बसलेली असतात आणि आता प्रियाला बाहेर मच्छर चावत बसली असतात. तर त्यावर आता प्रिया मनात म्हणते, इथे आता असं किती वेळ बसायचं आहे, असं डासाने रक्त प्यायपर्यंत माझं पूर्ण काय वेळ आली आहे माझ्यावरनं. पण नाही, काहीही करून घरात शिरायचंच आहे असं आता हिच्या डोक्यात सुरू असतं. इतक्यात आता प्रिया उठून उभी होते, अश्विनचा हात पकडते आणि म्हणते, अश्विन चल, बाद झालं, तू तुझा राग सोड आता. हे बघ, अरे कसंही झालं तरी तुझे आईबाबा आहेत, ते कसंही वागले तरी आईबाबाच आहेत तुझे. हे बघ, आपण परत प्रयत्न करूयात, ते नक्की आपल्याला आत घेतील. हां चल अश्विन. तर त्यावर आता अश्विन म्हणतो, नाही तन्वी, हे बघ, मला त्यांच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही होत आहे. अगं तू त्यांचा निर्दयी वागणं तर आज बघतीयस, पण तू जेलात गेल्यापासून मी रोज बघतोय. अगं तू तिथे जेलमध्ये शिक्षा भोगत होती आणि ही माणसं इथे हसत होती, खिदळत होती, सणवार साजरे करत होती. अगं यांना काहीही फरक पडत नव्हता. तर आता प्रियाला तर प्रॉपर्टीज पाहिजे. तर ती आता अश्विनला म्हणते, अरे अश्विन, असू दे ना, जाऊ दे. अरे माझ्यामुळे माझी माणसं दुखी झालेली मला चालणारच नाही. अरे अश्विन, मला माझ्या माणसाला गमवायचं नाही आहे रे, चल आत. मी खूप वर्ष माझ्या आईबाबांपासून लांब राहिली रे, आणि त्यानंतर इतक्या कष्टाने मिळालेल्या कुटुंबाची किंमत तुला नाही कळत आहे का? तर आता अश्विन म्हणतो प्रियाला, अगं पण त्यांना तुझी किंमत नाही आहे, त्याचं काय? तर प्रिया म्हणते, अरे मग आपण काय करायचंय? माझं एवढं मोठं हक्काचं घर सोडून या गवतात आणि चिखल्यात झोपायचं का मी? तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि अस्मिताने जे काही म्हटलं असतं की प्रिया आता अश्विनला घेऊन घरात शिरणारच, तर त्यावर सायली आता म्हणते, नाही आपण तसं होऊच द्यायचं नाही. आणि अर्जुन पण म्हणतो, आणि तसंही अश्विन तिला या घरात परत आणूच शकला नाही, मग परत असा प्रयत्न का करेल ती? तर त्यावर आता अस्मिता म्हणते, कारण ती स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, कोणत्याही टोकाला शिरू शकते, कोणतंही टोक गाठू शकते ती मुलगी. आता अस्मिता प्रियाचं एक सत्य रिव्हील करणार आहे आणि आता अस्मिता म्हणते, मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. पण त्यावर आता अर्जुन म्हणतो, पण काय? अगं अस्मिता, काय नाही सांगितलेस तू, बोल ना. आता कल्पना सुद्धा म्हणते अस्मिताला, अगं अस्मिता पटकन बोल, उगाच आता आमच्या डोक्याला भोंगा नको. तर त्यावर आता अस्मिता सांगू लागते सगळं की चोर रोटीच्या दिवशी जे तेल सांडलं होतं ना, ते तन्वीने सांडवलं होतं. मी त्यावरून पडावी आणि सायलीवर तिचा आड यावा असा तिचा प्लॅन होता. आता हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो, व्हॉट? आणि आता प्रताप म्हणतो अस्मिताला, बापरे, म्हणजे सायलीला आता तोंडाशी पाळण्यासाठी ती तन्वी तुझ्या बाळाच्या जीवावर उठली? तर अस्मिता म्हणते, हो. आणि पुढे आता अस्मिता सांगू लागते, पण मग ती सावरासावर करायसाठी मला म्हणाली की त्या तेलावरून मी नाही, सायली पडेल असा तिचा प्लॅन होता आणि असं तिला वाटलं होतं. शिवाय ते तेल तिने स्वतःच ओतून टाकलं होतं, याची मग तिनेच कबुली दिली. त्यावर आता सायली म्हणते, बापरे, किती भयंकर मुलगी आहे ती. मधुभाऊने आमच्यावर काय संस्कार केले आणि ही कशी निघाली, कशी वागते ही? तर आता इकडे बाहेर प्रिया पूर्ण प्रयत्न करत असते अश्विनला कन्व्हिन्स करण्याचा की आपण परत आत जाऊ आणि सगळ्यांना मनवू म्हणून. तर आता प्रिया म्हणते अश्विनला, अरे अश्विन, इतक्या मोठ्या घराच्या माणसातील लोकांची मनं सुद्धा मोठी असतात रे, चल आपल्याला आत घेतील ते. तर आता बघा हा अश्विन काय सुचवतो. अश्विन म्हणतो प्रियाला, तुला आज जायचं आहे ना? तर प्रिया म्हणते, हो हो. तर अश्विन म्हणतो, मग माझ्याकडे एक मार्ग आहे. तर आता प्रिया म्हणते, हां सांग ना, लवकर सांग. तर आता अश्विन म्हणतो, दादाने जो मार्ग वापरला होता तोच.
तर आता प्रिया प्रश्नात पडते. तर आता अश्विन सांगू लागतो, जेव्हा दादा आणि वहिनीला, वहिनी नाही तो सायली म्हणतो ॲक्च्युली, तर दादा आणि सायलीला जेव्हा घरातल्यांनी आत घेतलं नव्हतं, त्या दोघांना जेव्हा घरातल्यांनी आत घेतलं नव्हतं, ते दोघं तेव्हा गार्डनमध्ये तंबू बांधून राहिली. मग ना इलाजाने घरातल्यांना त्यांना आत घ्यावंच लागलं. तर आता आपणही तेच करायचं असं म्हणत आता अश्विन प्रियाला म्हणतो चल, आणि सगळी बॅग वगैरे जे काही असतात त्यांची ती सगळी उचलून वगैरे आता अश्विन प्रियाला घरात घेऊन जातो. तिथे तंबू बांधायला गार्डनमध्ये सुरुवात करतो. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि विमल सुद्धा या आता फॅमिली डिस्कशनमध्ये सहभागी असते. आणि विमल म्हणते नाहीतर काय, देव करो आणि त्या तन्वीताईची अस्मिताताईच्या बाळावर कधी नजर सुद्धा न पडो. आणि आता अर्जुन सुद्धा हे ऐकून फ्रस्ट्रेट झाला असतो की त्याच्या बहिणीबद्दल म्हणजे प्रियाने असं केलं. तर आता अर्जुन म्हणतो आणि तन्वीला तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा नक्कीच मिळेल. तर आता इकडे कल्पनाला सुद्धा राग येतो. तर कल्पना म्हणते मला आत्ताच्या आता त्या तन्वीला जाऊन जाब विचारायचं आहे की अस्मिताच्या बाबतीमध्ये तिची अशी वागण्याची हिंमत झालीच तरी कशी, हे तिला मला आता खडसावून विचारायचं आहे. असं म्हणत आता रागातच कल्पना उठून उभी होते आणि निघाली असते आता प्रियाला जाब विचारण्यासाठी. तितक्यात आता सायली थांबवते आणि म्हणते नाही नाही थांबा आई, तुम्ही बसून घ्या आधी. तर आता कल्पना म्हणते अगं पण, तर आता सायली काही ऐकून घेत नाही कल्पनाचं आणि म्हणते नाही तुम्ही बसा आधी, तुम्ही कुठेही जायचं नाही. तर आता प्रतापच म्हणतो कल्पनाला अगं कल्पना बस. आता कल्पना म्हणते अगं पण तन्वीने अस्मिताच्या बाळाचाही विचार नाही केलाय आणि मग आपण काय गप्प बसायचं. तर आता सायली म्हणते आई मला सांगा या घराचा किल्ला कोणाकडे आहे. तर कल्पना म्हणते अगं हा काय प्रश्न आहे, किल्ला तर तुझ्याचकडे आहे ना. तर सायली म्हणते आणि त्या फक्त किल्ल्याने आहे तर पूर्ण आजीने खूप जबाबदारीने प्रेमाने सोपवलेली एक जबाबदारी आहे आणि मी ती जबाबदारी पार पाडते असं समजा. तर आता प्रताप विचारतो म्हणजे ग. तर आता सायली म्हणते म्हणजे बाबा प्रियाने इतके गुण केलेत ना की ते कागदावर नाही मावणार. आणि आता आपण सतत तिचा विचार करून आता या घराचं वातावरण खराब करून घ्यायचं आहे का, आणि तिला जाब तरी आपण कशाचा विचारणार आहोत, आणि आता तिच्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घेणार आहोत का आता. तर त्यावर आता अस्मिता सुद्धा म्हणते एवढं मात्र खरं आहे हा, मीच तुम्हाला तन्वीबद्दल भरपूर गोष्टी सांगू शकते हा. तर आता अर्जुन म्हणतो नको काहीच सांगू नको आम्हाला तिच्याबद्दल. त्यानंतर आता सायली म्हणते कल्पनाला आई तुम्ही काय म्हणालात मगाशी, प्रिया आपल्या घराला लागलेली एक वाढवी आहे हो ना, मग आपण वाढवीच्या बाबतीत काय करतो, त्या वाढवीवर चिडून ती आपल्याच घरात का आली असं करतो का आपण, असं म्हणतो का. नाही ना, तर आपण तिच्यावर ठोस उपाय करतो आणि तिला कायमचं विसरून जातो आणि तिच्याबद्दल कधीही काही बोलत सुद्धा नाही. आणि आपण आता सगळे प्रियाच्या बाबतीत हेच करायचंय. तर आता कल्पना म्हणते पण हे मला जमेल का मला नाही माहिती. तर आता प्रताप म्हणतो कल्पनाला जमायला हवंच प्रतिमा, कारण सायली बरोबर बोलतीये. आता कल्पना म्हणते हो पण माझ्या मनातला राग. तर आता सायली म्हणते आई जिच्यावर या घराची जबाबदारी आहे त्या घरची मोठी सून म्हणून, एक मॅनेजर म्हणून मी तुम्हाला सांगते. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो मॅनेजर नाही CEO. तर सायली म्हणते बरं या घराची CEO म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. तर अर्जुन म्हणतो तू या घराची मॅनेजर्स नाहीस तर CEO आहे बायको. तर सायली म्हणते हो, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आजपासून प्रियाचा या घरात विषय काढायचा नाही आणि प्रियाचा विचार करून या घराचा आनंद सुद्धा घालून बसायचा नाही. आणि तो दिवसही लवकरच येईल जेव्हा अश्विन भाऊजी आपल्या घरामध्ये परत येतील, कारण तोपर्यंत त्यांनाही तिचं खरं रूप कळलं असेलच. तर प्रेक्षकांनो एक नवीन प्रोमो सुद्धा आउट झालाय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता प्रिया काय कारस्थान करणार आहे तर आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तर इथे आता सायली म्हणते सगळ्यांना आता अश्विन भाऊजी परत येईपर्यंत आपण प्रत्येक दिवस आता आनंदात हसत खेळवत घालवायचा आहे. तर आता सायलीच्या या बोलण्यामुळे सगळ्यांना एक धीर मिळतो आणि सगळेजण आता थोडेसे नॉर्मल होऊ लागतात. त्यानंतर आता रात्रीची वेळ होते, सायली आणि अर्जुन आपल्या खोलीत असतात. तर सायली आता सगळी आवरावर करत असते. सायली आता अर्जुनला म्हणते अहो मी आता नवरात्रीच्या शॉपिंगसाठी उद्या बाजारात चालली आहे, तुमच्यासाठी काही आणू का, आणि तुम्ही माझ्या बरोबर येणार असाल तर तेही सांगा, म्हणजे तुम्हाला वेळ असेल आपण तसं जाऊया. तर आता अर्जुन सायलीच्या या प्रश्नांवर किंवा या बोलण्यावर काहीही उत्तर देत नाही आणि अर्जुन सायलीकडे बघू लागतो. तर आता सायली म्हणते अर्जुनला काय झालं हो, असे काय बघताय तुम्ही. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला की सायली 2.0 मी बरेचदा पाहिली आहे, पण आज जी मी या घराची CEO बघितली ना तिला तोड नाही. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला बस, आणि अर्जुन आता पुढे सांगू लागतो मम्मा मला म्हणायची की जेव्हा कोणाचीही वाईट नजर आपल्या घरावरती पडते ना तेव्हा तू वाघीण होतेस, आणि आज ते वाघीण मी बघितले सुद्धा नाही. म्हणजे तू तन्वीला घरात येऊ दिलंच नाही, पण उलट घरच्यांना ऑर्डर सोडली की कोणीही तिचा विचार सुद्धा करणार नाही. त्यावर आता सायली म्हणते आपल्या माणसाच्या भल्यासाठी कधी कधी हा सूर लावावाही लागतो, आणि तुम्हाला पण मी काही शांतपणे सांगितलं तर तुम्ही सुद्धा कुठे ऐकता. तर आता अर्जुन लगेच म्हणतो सायलीला ओ मॅडम तुम्ही शांतपणे सांगा, रागात सांगा, कसंही सांगा, मी तुमचं सगळं ऐकत असतो. पण खरंच आज घरात खूप रेस्टलेस असते, तू जर सगळ्यांना खडसावून सांगितलं नसतं तर सगळे आता सुद्धा ते तन्वीचा विचार करत राहिली असते. तर आता सायली म्हणते हो ना, मी वर्षानुवर्ष तिचं हे वागणं सहन करत आली आणि तिच्या सगळ्या चुका माफ सुद्धा करत आली, माहितीये का. तर आता अर्जुन म्हणतो का. तर सायली म्हणते कारण मला जरी तिच्या चुका दिसत असल्या ना तर माझ्या काही माणसांसाठी ती खूप जवळची होती,
माहिती असताना मधुभाऊंचा तिच्यावर खूप जीव होता. आणि इथे आल्यावर तर दिसलं की पूर्ण आजीचा आता ती जीव की प्राणच झाली आहे. आई बाबा सुद्धा तिच्यावरती खूप प्रेम करतात, कारण ती प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी आहे. आणि म्हणून मी तिला माफ करत राहिली. पण जोपर्यंत ती सगळ्यांची लाडकी तन्वी होती तोपर्यंत मी तिला माफ करत राहिली. आणि तोपर्यंतच ती माझ्या रागापासून वाचली. कारण जर मी तिला काही बोलले असते तर माझ्या घरातली माणसं दुखावली गेली असती, माझी जवळची माणसं. आणि नेमकं तेच तिचं सुरक्षा कवच बनलं. पण आता सगळ्यांना तिचं खरं रूप कळलंय. तिला फक्त एक चूक करू द्या बस. नाही ना तिला आयुष्यभराचा धडा शिकवला ना, आणि जर का ती शहाणी असेल तर आपल्या घराकडे आपल्या कुटुंबाकडे ती वळूनही बघणार नाही. तर आता अर्जुन आणि शैलीचं हे डिस्कशन झालं असतं. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सुमन आता विचार करत बसली असते आणि नागराजची वाट बघत असते. तर आता सुमन म्हणते ही नक्की त्या शिखरीला भेटायलाच गेली असणार आहे. का वागतात हे असं? यांना यांची चूक कळत कसं नाहीये? नाही काही करून थोडा धीर गोळा करून यांच्याशी बोलायलाच हवं मला. तितक्यात आता नागराज घरी येतो आणि नागराज म्हणतो काय ग अशी बघत का बसलीस माझ्याकडे पुतळ्यासारखी, जा पाणी आणण्यासाठी. तर आता सुमन म्हणते हो आणते. आणि सुमन थांबते आणि नागराजला म्हणते मी काय म्हणते. आणि आता सुमन खूप घाबरली असते आणि बिचारी घाबरत थरथर त्या आवाजातच ती आता म्हणते नाही म्हणजे तुम्ही चिडू नका, मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही त्या शिकरेशी अजूनही एवढ्या जवळची मैत्री का ठेवली आहे. तो माणूस एखादं घर उद्ध्वस्त करू शकतो आणि ते घर आपलं नको नसायला. तितक्यात आता नागराज आपले दोन्ही हात आता सुमन जवळ नेतो. तर आता सुमन खूप घाबरते आणि त्यानंतर तिच्या खांद्यावरती हात ठेवतो नागराज आणि म्हणतो अगं सुमन, माणसाला जेवढी अक्कल असते ना तेवढंच त्यांनी बोलावं, कळलं. तर आता सुमन बिचारी रडते आणि म्हणते का बरं, तुमची बायको म्हणून माझा तुमच्यावर काही अधिकार नाही आहे का हो? तुम्ही माझं फक्त एवढं ऐका ना, शिकरेशी काहीही संबंध नका ठेवू. म्हणजे आतापर्यंत जे झालं ते झालं, तुम्ही मागचं सगळं विसरून जा. मी पण विसरते हो. तर आता इकडे नागराज विचार करू लागतो. तर इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन आता फोनवर बोलत बोलत गार्डन पर्यंत आला असतो आणि त्याने आता चैतन्याला फोन केला असतो. चैतन्य फोन रिसीव्ह नसतो करत. तर अर्जुन म्हणतो अरे चैतन्य फोन उचल ना. तर रिंग जात असते आणि चैतन्य काही कॉल घेत नसतो अर्जुनचा. तितक्यात आता अर्जुनचं लक्ष जातं एका टेंटकडे जो आता प्रिया आणि अश्विनने बांधलेला असतो. तर अर्जुन आता नीट बघू लागतो. तर त्या तंबूमध्ये आता प्रिया झोपली असते, मच्छर मारत असते ती, आणि अश्विन बिचारा गाळगुड झोपला असते अंगावरती, म्हणजे या प्रियाची ओढणी घेऊन. तर आता हे बघून अर्जुन लगेच म्हणतो कॉपी कॅट्स. मी आणि सायली आम्ही दोघांनी टेंट बांधला होता, तसंच या लोकांनी सुद्धा केलंय. यांना काय वाटलं असेल की यांना सुद्धा मम्मा आणि डॅड पटकन आत घेतील, पण तसं काहीही होणार. आणि आता अर्जुन म्हणतो अश्विनला मनात, म्हणजे दुरूनच मनातच म्हणतो की ब्रो असं काहीही होणार नाही. तितक्या तिथे आता सायली येते मागे मागे आणि अर्जुनला म्हणते हो तुम्ही इथे काय करताय. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला सिनेमा बघतोय ग विदाऊट तिकीट. आता सायली म्हणते सिनेमा. तर अर्जुन म्हणतो हो अगं तो सिनेमा सुद्धा सुपर फ्लॉप होणार आहे. तर आता सायली म्हणते कुठला सिनेमा. अर्जुन म्हणतो बघायचंय का. तिकडे बघ तिकडे. तर अर्जुन आता दाखवतो इशारा करून सायलीला. तर आता सायली बघून आश्चर्यच बसते, तिला खूप आश्चर्य होतं हे सगळं सायलीला बघून. आणि सायली म्हणते अर्जुनला तुम्हाला आठवतंय का हो, लग्नानंतर मी माझ्या साड्यांचं असं छोटंसं एक घर बनवलं होतं आणि आता हे आपल्यासारखंच करण्याचा प्रयत्न करतायत. तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली बायको, तू घर बांधलं होतंस घर, आणि हा टेंट आहे. तेव्हा त्या घरामध्ये तू सोबत होतीस म्हणून मला तेव्हा ती जागा सुद्धा मखमल सारखी सॉफ्ट वाटत होती. आणि आता सायली सुद्धा स्माइल करत म्हणते आणि माझ्यासाठी सुद्धा तुमच्या हाताची उशी झाली. पण प्रिया काय करणार, तिला तर सतत तक्रारीच करायला आवडतात ना. तर अर्जुन म्हणतो हो ना. आणि त्यानंतर आता दोघेही या प्रियाकडे बघत असत, ती मच्छर मारत बसली असते. तर आता सायली म्हणते एखाद्या आलिशान बंगल्यात सुद्धा काय नाही आहे हे सांगून ती समोरच्याला छडून दुखवेल. आणि आता मग अशा तंबूमध्ये ती कशी आणि किती वेळ राहणार आहे हे कायच माहिती. तर आता प्रियाकडे बघत अर्जुन हसतो जोरात. त्यांनी म्हणतो हा बघ ना सायली, आता सुद्धा ही डासच मारतीये. तर आता सायली म्हणते हा हे तर ती करणारच. अहो आश्रमात सुद्धा तिचे खूप नखरे असायचे. मला गादी हवी आहे, त्यानंतर फॅन अगदी फास्ट लावायला हवा आणि पूर्ण काळोख पाहिजे मला, कोणीही बोलायचं नाही, असं सगळं करून आम्हाला सगळं नकोसं करून सोडायची तुम्हाला माहितीये. तर अर्जुन आता हसू लागतो. आणि आता पुढे सायली म्हणते आणि आता अशी मुलगी अशा परिस्थितीत काय जुळून घेणार आहे. अहो माझी तर खात्रीच आहे की एका दिवसाच्या वर ते नाहीच टिकेल. तर बघा प्रेक्षकांनो ही प्रिया आता काय करते. प्रिया मनात बोलत असते अश्विनकडे बघून, बिंडोक बेअक्कल गाढव, याला स्वतःच्या आईबाबाला सुद्धा कन्व्हिन्स नाही करता आलं मला घरात घ्या म्हणून. ते काय महालात राहिल्यासारखा घोरत बसलाय हा, आणि मला इथे काय सगळं मातीत राहावं लागतंय. याच्या डोक्यात ना सगळा भुसा भरलाय. तर आता सायली आणि अर्जुन हे सगळीचं वागणं बघत असता ही आता बघा प्रेक्षकांनो काय करते. प्रिया आता जोरात म्हणजे अश्विनला जोरात अशी झापड मारते, त्याची झोप मोडावी म्हणून मुद्दामच ती असं करते. तर आता अश्विन एकदम दचकून उठतो आणि प्रियाला म्हणतो काय ग काय झालं. आता प्रिया खोटं बोलते आणि अश्विनला म्हणते अरे डास होते, डास तुझ्या पाठीवर बसला होता रे. अरे तुला चावला असतास तर तू उगाच आजारी पडला असता रे, तुला ते काय डेंग्यू मलेरिया काय झालं असतं म्हणून मारलं. तर आता अश्विन म्हणतो अच्छा बरं तू पण अशी ओढणी घे पूर्ण अंगावर आणि झोप, तुला डास नाही चावतील.
असं म्हणून आता अश्विन परत झोपून जातो, तर प्रिया अशी हातवारी करत असते परत त्याला मारण्याची आणि असं इरिटेट होण्याचे. तर आता दुरून सायली अर्जुन हे सगळं बघत असतात. आणि त्यानंतर प्रिया आता मनात म्हणते, हा परत झोपला आणि हे कानाजवळ येऊन माझे डान्स जे गाणं म्हणतात आता त्यावर काय मी डान्स करू. इकडे आता सायली म्हणते अर्जुनला, बघितलं ना तुम्ही, ही स्वतःच्या झोपेसाठी ना कोणालाही छळू शकते. आणि अश्विन भाऊजींना तिने कसं उठवलं बघितलं ना तुम्ही, आता जातेच मी तिला सरळ करून येते. तर अर्जुन थांबवतो सायलीला आणि म्हणते, नाही नाही नाही, जाऊ नकोस तू तिथे, अजिबात नको जाऊ, त्यांच्यात पडूच नको तू आता. तर सायली म्हणते, अहो पण ते सगळा राग आता अश्विन भाऊजीवरच काढेल. तर अर्जुन म्हणतो, काढू दे. अगं मला सुद्धा वाईट वाटतंयच अश्विनचं, पण या खड्ड्यात ना तो स्वतःहून जाऊन पडलाय. अगं आपण सगळे त्याला सांगत होतो पण नाही, आता त्याचे डोळे कान मेंदू सगळं बंद करून तिच्या मागे लागलाय तो. आता जोपर्यंत हा अश्विन एका मोठ्या खड्ड्यात पडत नाही ना, त्याला अक्कल येणारच नाही, असं आता अर्जुन सायलीला म्हणतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर प्रियाला प्रेक्षकांना झोपच नसते येत, ओढणी वगैरे घेते तरी असो. तर आजचा भाग इथेच संपतो प्रेक्षकांनो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा आता ही प्रिया काय ड्रामा करते. स्वतःच्या घरी जाते म्हणजे किल्लेदारांकडे, आणि त्यानंतर स्वतःच्या अवतीभोवती सगळं रॉकेल वगैरे लावते, त्याला माचीसची काडी वगैरे लावते, म्हणजे बहुतेक आता हिला यांच्या घरी शिरायचं आहे. तर आता अश्विन सुद्धा वेडाच. अश्विन आता प्रतिमाला म्हणत असतो, प्रतिमा आता हे सगळं थांबव, एवढी मोठी शिक्षा नको देऊस ग तिला. आणि प्रिया स्वतःभोवती आजूबाजूला रॉकेल टाकते आणि स्वतःला भडकवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे दुसऱ्यांना मॅनिप्युलेट करते ती असंच घरात घेण्यासाठी वगैरे. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन मनात विचार करत असतो स्वतःच्या घरात की तन्वीचं गाठोडं बहुतेक तिच्या रूममध्येच असणार. आणि त्यानंतर आता अर्जुन जातो छानबीन करण्यासाठी आणि त्याला प्रियाचं गाठोडं सापडतं सुद्धा प्रेक्षकांनो. आणि सायली आता अर्जुनच्या मागे मागे त्याला शोधत येते आणि सायलीला कळतं की अर्जुन प्रियाच्या रूममध्ये आहे. तर बघूया प्रेक्षकांनो आता सायलीला कळतं की नाही काय होतं ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका अशाच धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.